आता 11 वाजलेत आणि इथे मी सोया शिजायला टाकलेले आहेत. तुम्ही म्हणाले वेगळं वेगळं का टाकलं आहे, तर हे वेदांचं आहे आणि इथे आमच्या तिघांचं आहे. तर आमच्यासाठी पण सोया राईस बनवायचं आहे आणि वेदांना फक्त सोया शिजवून त्याला फोडणी टाकून द्यायचे. साईडला कुकर लावलेला आहे भाताचा. नमस्कार मंडळी, मी माया गुरुया ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज रविवार आहे आणि रविवार असल्यामुळे आज सगळेजण आरामात उठले होते. मी सुद्धा आज जिमला वगैरे गेली नव्हती. सकाळी मस्त झोप काढली, कारण आठवडाभरातून एक संडे असतो तेव्हाच मला पण छान अशी झोप मिळते. तर चला, आता आज संडे असल्यामुळे सकाळी आज मी काय नाश्ता बनवला नाही, कारण सकाळी आज बरेच जण लेट उठले आणि उठल्या उठल्या त्यांच्या आंघोळी पांघोळीमध्येच वेळ गेला आणि आता 11:30 वाजले. स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. आज स्वयंपाकामध्ये मी सोया राईस बनवणार आहे. तर चला स्वयंपाकाला सुरुवात करूया. तर आता इथे वेदांचा सोया रेडी झालेला आहे. आता या कुकरमध्ये मी सोया राईस बनवते. राईस बनवण्यासाठी इथे सगळे व्हेजिटेबल्स घेतलेले आहेत. कांदा, बटाटा आणि हे रेडीमेड मी आणलेले आहेत व्हेजिटेबल्स डीमार्टमधून. त्यानंतर इथे मी सोया जो आहे तो वाफवून घेतला होता आणि त्यातलं सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे. राईसमध्ये पण हळद, लाल तिखट, धनापूड वगैरे सगळं टाकलेलं आहे मी. तर इथे सोया राईस वाफायला ठेवलेला आहे आणि वेदांचा सोया रेडी आहे. आणि आता इथे मी कढी करून घेते सोया राईस सोबत खायला. तर पटकन कढी करून घेते. तर आता इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी कढी पण रेडी झालेली आहे. माझा स्वयंपाक रेडी आहे. तर आता सोया राईस आणि कढी आणि इथे काकडीसुद्धा मी आता कट करून घेते. तर आत्ताच वेदांत जिमवरून घरी आलेला आहे आणि माझा स्वयंपाक पण रेडी झालेला आहे. आंघोळ करेपर्यंत आता मी इथे ताटं वगैरे तयार करून घेते. कोशिंबरी, काकडी वगैरे चिरून घेते आणि नंतर आम्ही सगळेजण मिळून मस्त असा जेवणाचा आस्वाद घेणार आहोत. तर चला वेदांत, तुझं ठेव. या आता काकडी घेते. काकडी घे. इथे एक्स्ट्रा झाली. तुला पाहिजे कढी? तू कढी खात नाहीस? काय सवय झाली इकडेच चावतंय मला हात. तुझं गाणं सोयाबीन खायले का?
बघ जरा आम्ही आता कमी आहे बघा. या साईडला पण लागलंय का? मला वाटतं ना एकदम सोय झाले त्याच्यामुळे ना ते बाहेर आले. हे जर तू- तू चावतो ना तर ते पण हे होतं. मी कमी आहे ना. तू 2 वेळा दात घासते का? तुझ्या हातानेच खातो म्हणजे. कमी हवा तो लागतो. मी घेणार एकदमच झालाय पांढरा. तू टाकलंय की नाही ते? टाकलाय ना. नाही म्हणते. काय म्हणतो पप्पा हात काय चेंगा आहेत ते. आज काय रात्रीच्या जेवणात? आज चपाती आणि भेंडीची भाजी. आता चपाती लाटून घेते. केतू तिकडे भेंडी कट करतील आणि तुझ्यासाठी पनीर बनवलेलं आहे. आता घेतोयस ना लगेच खायला. घेतो. चपात्या झाल्यात लाटून खाऊन घे. हं? हा. इथे माझ्या चपात्या पण सगळ्या झालेल्या आहेत. तर बघा केतूने मस्त बारीक अशी भेंडी मला कट करून दिलेली आहे. तर आता भेंडीला फोडणी देते पटपट, म्हणजे रात्रीचा स्वयंपाक माझा रेडी होऊन जाईल. तर चला.